नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे विष्णुरावची मराठीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काही असे नवीन मराठी चित्रपट सांगणार आहे जे की आत्ताच प्राईम व्हिडिओवरती आलेले आहेत आणि तुम्ही ते आपल्या घर बसल्या सुद्धा प्राईम व्हिडिओवरती बघू शकता. आणि हे 7ही चित्रपट अतिशय उत्तम आहे, यांना तुम्ही एकदा नक्की बघायला हवं. आता हे 7 चित्रपट कोणते आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या. आपल्या 7व्या नंबरवरती जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे चिकी चिकी बूम बूम. हा चित्रपट याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये आलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की काही मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप असतो आणि ते एके दिवशी रियुनियन करायचं ठरवतात. आणि रियुनियनला जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी एका व्यक्तीचा मर्डर होऊन जातो. तो खून नेमका कोणी केलेला आहे, यांच्याचपैकी कोणी केला आहे की कोणी दुसऱ्याने बाहेरून येऊन केलेला आहे, हे सर्व जाणून घ्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. ज्यामध्ये तुम्हाला खून कोणी केला ही मिस्ट्री तर बघायला मिळतेच, पण त्यासोबतच चांगली कॉमेडी सुद्धा बघायला मिळते. आणि जर तुम्ही हास्य जत्रेचे फॅन असाल तर यामध्ये तुम्हाला हास्य जत्रेमधले सुद्धा बरेचसे कलाकार बघायला मिळतात. आणि हा चित्रपट सुद्धा तुम्ही प्राईम व्हिडिओवर बघू शकता. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे श्री गणेशा. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक मुलगा असतो, त्याला लहानपणी बालसुधार गृहामध्ये टाकण्यात येतं. आता त्याला बालसुधार गृहामध्ये का बरं टाकण्यात आलं आणि तिथून बाहेर आल्यानंतर तो खरंच सुधारलाय की काय हे जाणून घ्यायसाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. पण यासोबतच बाहेर आल्यानंतर तो मुलगा आणि त्याचे वडील एका ट्रिपवर जातात आणि त्या ट्रिपवर गेल्यानंतर तिथे काय काय धमाल होते आणि काय काय गोष्टी घडतात हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. आणि ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की बघू शकता. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे जिलेबी. हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की सुभेदार नावाची एक फॅमिली असते आणि त्या फॅमिलीमध्ये एका मेंबरचा खून होऊन जातो. आता त्या खुनाचा तपास लावण्यासाठी तिथे एक इन्स्पेक्टर येतो आणि तो त्या खुनाचा कसा तपास लावतो आणि नेमका तो खून कोणी केला आहे हे सर्व जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो. ओव्हरऑल एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे टर्न अँड ट्विस्ट सुद्धा बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला असे मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघू शकता. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे पाणीपुरी. आता हा जो चित्रपट आहे ना याची कथा थोडी सांगणं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण या चित्रपटामध्ये प्रत्येक कॅरेक्टरची एक स्टोरी आहे. प्रत्येकाचं ना एकामेकाशी काहीतरी नातं आहे, पण त्या नात्यांमध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहे. आता ते प्रॉब्लेम्स का बरं निर्माण झालेले आहे, ते प्रॉब्लेम्स काय इतके मोठे आहे किंवा यांची इगो इतकी मोठी आहे की ते आपल्या इगोसाठी ते नात्यांना तोडून टाकतील की नाही हेच जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. मग या चित्रपटामध्ये तुम्हाला कॉमेडी तर बघायला मिळेल, पण जास्तीत जास्त यामध्ये तुम्हाला इमोशनल ड्रामा सुद्धा बघायला मिळेल. जर तुम्हाला असे इमोशनल ड्रामावाले चित्रपट बघायला आवडत असतील ज्यामध्ये तुम्हाला नात्यांचा तिखटपणा आणि गोडवा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की बघू शकता. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे #तदेव लग्नम. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते. त्या दोघांचीही घरचे त्यांना फोर्स करत असतात लग्न करायसाठी, कारण त्यांच्या लग्नाचं वय निघून चाललेलं असतं आणि दोघंही 30शी पार झालेले असतात. मग दोघेही एका दिवशी एका डेटवर भेटतात आणि त्या संपूर्ण दिवसात जे घडतं ना तेच तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळतं. आणि मग दिवस संपेपर्यंत ते दोघं एकमेकाशी लग्न करायचं की नाही करायचं यापैकी कोणतं डिसिजन घेतात हेच तुम्हाला या चित्रपटामध्ये जाणून घ्यायचं असतं. आणि या पूर्ण 2 तासाच्या चित्रपटामध्ये तुम्हाला एका दिवसाची लव्ह स्टोरी बघायला मिळते. सो तुम्हाला जर असे चित्रपट आवडत असतील तर एकदा याला नक्की ट्राय करा. हा सुद्धा तुम्हाला प्राईम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल. आपल्या दुसऱ्या नंबरवरती जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे फर्स्ट क्लास दाभाडे. हा चित्रपट याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये आला होता. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला 3 भावंडांची गोष्ट बघायला मिळते. आता ते 3 भावंड त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या प्रॉब्लेम्सना फेस करत आहेत, त्यासोबतच प्रत्येकाच्या सुखदुःखात ते 3 भावंड कशा सोबत येतील आणि सोबतच भावंड म्हटल्यावर थोडेफार झगडे तर होतातच. तर या सर्व गोष्टींना आपल्याला या चित्रपटामध्ये दाखवण्यात येतं आणि ते पण फार उत्तम पद्धतीने, ज्यामुळे तुम्ही या चित्रपटाशी एकदम इमोशनली अटॅच होऊन जाता. आणि ॲज अ फॅमिली ड्रामा चित्रपट म्हणून तर हा 2025चा सर्वात उत्तम फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, जो की तुम्हाला एकदा नक्की बघायला हवा. आणि जर तुम्ही आतापर्यंत नसेल बघितलं तर एकदा नक्की बघा. आपल्या पहिल्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. हा चित्रपट सुद्धा 2025 मध्ये आलेला आहे. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला जिजा नावाच्या एका लहान मुलीची गोष्ट बघायला मिळते, जिला की आपल्या वडिलांची खूप जास्त आठवणच असते आणि तिला आपल्या वडिलांना भेटायचं असतं, पण काही कारणास्तव ती भेटू शकत नाही आहे. आता ते नेमकं कारण का बरं आहे आणि ती आपल्या वडिलांना भेटू शकेल की नाही हे सर्व जाणून घ्यायसाठी तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. हा चित्रपट इतका सुंदर पद्धतीने आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे की तुम्हाला हा चित्रपट फारच जास्त आवडणार आहे. जिजाचं जे कॅरेक्टर आहे ना ते तर अतिशय सुंदर प्रकारे लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे मी म्हणेल की तुम्ही या चित्रपटाला एकदा नक्की बघा. हा सुद्धा तुम्हाला प्राईम व्हिडिओवर बघायला मिळून जाईल. आणि यापैकी तुम्ही कोणता चित्रपट बघितला आहे मला कमेंट करून एकदा नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.